गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण व्हेनिस हा रॅपिड रीडिंगचा पार्ट बघणार आहोत. पार्ट आहे व्हेनिस. व्हेनिस शहराचे जीवनमान आणि निसर्ग सौंदर्य अतिशय तरण आणि उत्कृष्ट शब्दात लेखकांनी वर्णन केलेलं आहे. तेथील वातावरण व हवामान यांचे वेदक शब्दात जणू चित्रच रेखाटलेले आहे. प्रसिद्ध लेखक रमेश वंत्री यांचं इंट्रोडक्शन बघूया. व्हेनिस हे एक शहर आहे. दिस इज द सिटी फ्लोटिंग ऑन अ वाटर. इटालियन सिटी है ये और ये वाटर पे फ्लोट होती है. हां, आता आणि ती सिटी अतिशय सुंदर असं या सिटीचं वर्णन केलेलं आहे. बघूया. रमेश राजाराम मंत्री कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक, थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णनं प्रसिद्ध आहेत. 1969 साली 1779 साली एकाच वर्षात 34 पुस्तकं प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. उन्होंने कितने बुक्स प्रकाशित किए हैं? कितने बुक्स हैं? 34. आता 34 एका वर्षात म्हणजे त्यांचं प्रवास किती देशामध्ये झाला असेल. एक साल में इन्होंने 34 बुक्स प्रकाशित किए किंवा आपण लॉन्च किए असं म्हणू शकू. म्हणजे 34 बुक्स म्हणजे त्यांनी किती कंट्रीमध्ये प्रवास केला असेल आणि त्याची प्रवास वर्णनं किती केली असतील. अशी 34 बुकं एका वर्षात एका इयरमध्ये. तर त्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन व्हेनिस या प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेलं आहे. आपण पाठाला सुरुवात करूया. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे 2 नौकर ऑल आउट असे इंग्रजीत म्हणत होते. त्याचा अर्थ इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. ते अमेरिकन म्हाताऱ्याजवळ चिक्कार सामान होते. व्हेनिसला विराड बदलायच्या इरादाने आल्यासारखं. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलवले. अभी देखो, लेखक वेनिस में पहुँचे हैं. उन्होंने कहा है कि वेनिस त्या गाड़ी के आखिर से स्टेशन होते. जिस ट्रेन में वो बैठे थे, अपने जैसे अपने मुंबई में कैसे चर्चगेट लास्ट स्टेशन है, उसके बाद गाड़ी एकदम खाली हो जाती है. तर तसं हे वेनिस हे अखेरचं स्टेशन होतं. आणि त्यामुळे रेल्वेचे 2 नौकर ऑल आउट असं इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. इटालियन सिटी है वेनिस. तो लेखक बोल रहे हैं कि लास्ट स्टेशन में हम लोग थे, तभी वहाँ जो कर्मचारी थे, कामगार थे रेलवे के, उन्होंने क्या किया? ऑल आउट मतलब गाडी खाली करो, सब बाहर निकलो असं इंग्रजीत आणि इटालियन फ्रेंचमधून डब्यामधून ते ओरडत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्याजवळ चिक्कार सामान होतं. व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्यानं आल्यासारखं. एक अमेरिकन आदमी भी उधर खड़ा था. उसके पास बहुत सामान था. वो वेनिस शहर देखने के लिए रहने के लिए ही आया था. बिराड बदलल्यासारखं म्हणजे काय? बिराड बदलण्याच्या इरादाने, मतलब अपना उधर रहने का वहाँ ही रहने का इरादा लेके आया था. त्यामुळे 2 पोर्टर्स मी बोलवले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. लेखक म्हणतात की मैंने मेरी 2 छोटी बॅग जो ली है और मैं फिर बाहर निकला. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. बघा हा, लेखक काय म्हणतात की तिथे मी काय पाहिलं, बाहेर पडलो स्टेशनच्या, तर तिथे मोठा ग्रँड केनाल नावाचा कालवा म्हणजे काय? कॅनल. तर तिथे पाणीच पाणी होतं. मैंने शुरू में ही बताया है, वेनिस शहर जो है वो
Venice is an Italian city. And Ramesh Mantri, the author of this travelogue, has geniusly depicted a picturesque Italian city of Venice floating on water from various aspects. The city of Venice in Italy has been huge canal named the Grand Canal. त्याने आता तेच सांगितलंय की काही दिसत नव्हतं, फक्त एक कॅनॉल किंवा कालवा मला दिसत होता. मराठीत कालवा, कालवा म्हणजे कॅनल. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा हाच तो प्रचंड ग्रँड कॅनॉल. ग्रँड कॅनॉल नावाचा कालवा जो आहे तो व्हेनिसमध्ये आहे. मोठा प्रचंड दॅट फॉर्म वन ऑफ द मेजर वॉटर ट्रॅफिक कॉरिडॉर्स इन द सिटी. मोठ्या तिकडे वॉटर ट्रॅफिक जर होते ती कुठे होते? कॅनॉल, ग्रँड कॅनॉलच्या मध्ये. लेखकांनी काय सांगितलं आहे की त्यात एक पोर्टर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस, मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. बहुत सारी बोट वहाँ खडी थी. वेनेझिया वेनेझिया पियाजा पियाजा असा त्यांचा पुकार चालू होता. वेनेजिया वेनेजिया पियाजा पियाजा मतलब वो स्टेशन का नाम. स्टेशन बोलेगे तो डेस्टिनेशन बोल रहे थे कि आपको अगर यहाँ जाना है तो आप इसमें बैठना है. वेनेजिया वेनेजिया पियाजा पियाजा. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ज्ञ लागत नाही. मी 250 लिराचं बोटाचं तिकीट काढलेलं आहे. आता वहाँ ना टैक्सी ना बस. लेखक क्या बोल रहे हैं? वहाँ तो मुझे एक बोट उसका तिकीट निकालना पड़ा. 100-200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. नाव मतलब क्या? बोट. नाव मतलब बोट. क्योंकि वेनिस शहर पानी के ऊपर है, तैरता हुआ, तो वहाँ बोटिंग ही ज़्यादा चलती है. लोग बोटी से किंवा नावेने प्रवास करता. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने ये जा करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. लेखक क्या बोल रहे हैं? जैसे अपने हाईवे पे ट्रैफिक जैम होता है, ट्रैफिक होती है, वैसे वहाँ उस कालवे पर या कैनाल पर क्या था? बहुत सारी बोट खड़ी थी और वहाँ ट्रैफिक हो रहा था, जैसे ट्रैफिक जाम दिख रहा था. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. खूप काय झालं होतं? नावा मतलब बोट. वहाँ अपने अपने बोट चला के बहुत सारी बोट उस पानी से चल रही थी. वाऱ्यात हवेत गारवा. तिथलं वातावरण त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते, सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरंच होते. व्हेनिस हे जगात असं एक शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही, पण प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथे राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय समजेल. लेखक काय म्हणतात की व्हेनिस खरोखर ॲटमॉस्फिअर इतकं प्लेजंट. The author landed in Venice. The atmosphere was pleasant and enthusiasm in a breeze. Breeze म्हणजे थंड हवा अशी वाहत होती आणि त्या थंड हवेमध्ये मनाला खूप आनंद मिळत होता. म्युझिक प्लेड इन द माइंड्स अँड cheerful youth spread in the water waves. म्युझिक प्लेड इन द माइंड. मनात असं छान असं गाणं गुणगुणत राहावं असं वाटत होतं. अतिशय छान अशी हवा होती. और लेखक क्या बोल रहे हैं कि ऑथर ने किसी ऑथर ने, कौन से ऑथर ने कहा है? त्यांनी सांगितलं की रोमला भेटलेला एक इटालियन ऑथर, उसने बराबर मतलब जो कहा है वो एकदम सही कहा है कि अगर आप तुम्ही वेनिस अनुभवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही स्वतः तिकडे गेलं पाहिजे. लोगों से बोलने से और उनके सुनने से आप कुछ नहीं, खुद जाके खुद महसूस करो वहाँ का क्लाइमेट और खुद एन्जॉय करो, तभी आपको पता चलेगा वेनिस क्या है. पुढे बघूया. कारण हे पाण्यातलं असं जगातलं एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाही आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही. असे हे जगातलं एकमेव शहर, कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाही.
ये सिटी फ्लोटिंग ऑन द वॉटर है विच वॉज बियॉन्ड डिस्क्रिप्शन. लेखक काय सांगतात, देअर इज नो कार, नो ट्रॅफिक पोलीस, नो ट्रॅफिक लाईट्स अँड नो ट्रॅफिक जॅम. In fact, there are no roads but only big and small canal with connecting bridge. छोटे छोटे कालवे एकमेकांना जोडलेले. कालवे मतलब छोट्या छोट्या नद्या बोलू शकतो आपण. हां, वॉटर आपण कालव्याला काय छोट्या नद्या एकमेकांना जोडलेल्या अशा छोट्या नद्या लेखक म्हणतात दिसतात. त्यामुळे हे गाव तर खऱ्या अर्थानं लेखक म्हणतात की सगळे ते फक्त कालवेच कालवे. इथे बघूया आपण, इथे चालू आहे कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात लहान मुलानं हात टेकावा, आईच्या गळ्यात लहान मुलाने हात टाकावा तसं हे लाडीकपणे प्रेमळ गाव. हा गाव म्हणजे रूढ खऱ्या अर्थाने शहर नव्हे तर छोट्या मोठ्या बेटांचा पुंजकाच होय. मखमली सागरावर टाकवलेल्या हिऱ्या माणक्याच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. मधूनच एखादा जुना राजवाडा किंवा त्याची टोके आभाळात घुसतात. ग्रँड कॅनल किनाऱ्याच्या खुर्च्या टाकलेल्या 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि रंगीबिरंगी प्रचंड छत्री. या खुर्च्यावर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकाराच्या व अनंत प्रकाराचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये जा पाहत बसायचे. तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावर निरुद्योगी संत शांत चित्रविचित्र प्रवाशाकडे पाहत बसणं. काय सांगितलं लेखकांनी की आईच्या गळ्यामध्ये लहान मुलांनी जसा हात टाकावा त्याप्रमाणे हे कालवे मतलब छोटे छोटे जे कॅनल जे आहेत ते काय आहेत, एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. कारण तिथे देअर आर नो रोड्स बट ओनली बिग अँड स्मॉल कॅनल. फ्रॉम डिस्टन्स इट लुक लाईक अ वेल्वेट ब्लू कार्पेट स्प्रेड ओव्हर द सी. पुढे बघणार आहोत हे की मोठ्या लांबून आपण जे बघितलं तर हे कसं एक वेल्वेटचं कार्पेट समुद्रावर टाकलेलं आहे असं दिसतं. लेखकाने सांगितलं की ग्रँड कॅनलच्या किनाऱ्यावर उसके किनारे पे लोक एन्जॉय करते हैं. कैसे बैठ के 4 टेबलं आणि खुर्च्यावर बसून त्यांनी काय सांगितलं, एक रंगीबिरंगी प्रचंड छत्री. कसं एन्जॉय करतात, एक रंगबिरंगी प्रचंड छत्री और खुर्च्यावर बसून कॉफ़ी पेत. मतलब समुंदर के किनारे में बैठ के मस्त से कॉफ़ी पी के एंजॉय करते. और क्या एंजॉय करते, बोटी फ्लोटिंग ऑन द वॉटर. और प्रवासी त्याच्यामध्ये प्रवास करणारे जे आहेत, ज्या बोटी नावा ज्या पाण्यावर तरंगत आहेत आणि लोक त्याच्यामध्ये प्रवास करत आहेत, हा आणि सुखद वातावरण याचा अनुभव बसून कॉफ़ी पेत घेत असतात. आणि लेखक म्हणतात की जे नावेमध्ये बोट में जो लोग बैठते हैं वो भी क्या करते हैं, किनारों पे जो बैठे हुए लोग उनको देख के और वहाँ का जो क्लाइमेट है उसको एंजॉय करते हैं. कारण पुढे बघूया, हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही. अभी लेखक क्या बोलते हैं, हे शहर निरुद्योगासाठी आहे. निरुद्योग मतलब जो कुछ भी काम नहीं करते उन लोगों के लिए ये शहर है. जो लोग कुछ भी काम नहीं करते उनके लिए निरुद्योग जो कुछ भी काम करते नहीं उनके लिए है यात शंकाच नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाईगर्दी नसते. यहाँ जो लोग आते हैं वहाँ एकदम शांति से आके बैठते हैं. उनको घाईगर्दी कुछ भी नहीं, क्योंकि उनको बिल्कुल काम नहीं रहता है. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. मुंबई में ऐसे लोग बैठेंगे तो क्या होएगा अपने मुंबई में. अपने मुंबई में कोई भी बैठ के कोई किसी को खाना पीना देगा नहीं, खिलाने वाला कोई भी नहीं है. निरुद्योग मतलब कुछ भी काम करेंगे नहीं तो कुछ होने वाला नहीं है. समझ में आ रहा है. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे, न्यूयॉर्क, मुंबई आणि हाँगकाँग हे सगळे शहर धावपळीपासून. इकडे या शहरामध्ये सतत धावपळ असते. यहाँ कोई खाली बैठता
नहीं है। लेकिन ऐसे जो है वेनिस, वहाँ लोग आते हैं खाली शांत बैठने के लिए और आराम करने के लिए आते हैं। पुढे बघणार आहोत. पेज नंबर 45 हो गया. पहले जो देखा वो वेनिस इज द रादर आइडल सिटी. द लाइफ इज काम एंड क्वाइट. द टूरिस्ट आर in a no hurry, and the city prefers to remain aloof from hustle bustle of fast paced city life. म्हणजे शांत बसून अनुभवायचं शहर आहे. अजिबात घाई त्या लोकांना नसते. पुढे बघू. वेनिसचे रस्ते हे म्हणजे पाणरस्ते असतात. यांची कल्पना, वेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात यांची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून वेनिसने विमानाने आला. एक मुनीम मतलब एक इंसान. एक मुनीम मतलब क्या? एक इंसान. आता उन्होंने देखो, एक इंसान एकदा लंडनहून वेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीचकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. वेनिसमध्ये पूर आलेला आहे आणि सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू हे कळवा. अभी उसने, मुनि मतलब एक इंसान जो वेनिस शहर देखने के लिए आया था. उसको मालूम नहीं था कि वेनिस शहर देखना है, वो क्या है उसको मालूम नहीं था. उसने आके देखा तो रस्त्यावर पाणीच पाणी होते. अभी वेनिस शहर फ्लोटिंग. वेनिस इज अ इटालियन सिटी, हाँ, विच फ्लोटिंग ऑन वाटर. शुरू में मैंने कहा था उस मुनिम को, उस व्यक्ति को मालूम नहीं था. उसने अपने मालक किंवा साहेब त्याला फोन केला किंवा तार केली और उसने क्या कहा, वेनिसमध्ये पूर आलेला आहे. कळलं? वेनिसमध्ये काय झालेलं आहे? फ्लड झालेलं आहे. सगळे रस्ते पाण्याने तुडुंब आहेत. मैं वापस आऊ, मी परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू. यहाँ का पानी खाली होने तक मैं राह दिखूँ, इंतज़ार करूँ कि मैं वहाँ वापस आऊँ लंदन में. ये हंसने वाली बात है क्योंकि उसको मालूम ही नहीं था वेनिस क्या है, फ्लोटिंग ऑन अ वाटर. वेनिस इज अ इटालियन सिटी विच फ्लोटिंग ऑन अ वॉटर. सगळीकडे पाणीच असणार आहे. कळलं? तर एक हंसण्यासारखी विनोदास्पद त्यांनी गोष्ट दिली आहे की उसने अपने साहेब को या मालक को पूछा है कि यहाँ पूरा नज़ारा क्या है, पूरा पानी है, सब जगह पानी है. मैं क्या करूँ, घर में आऊँ क्या वापस वहाँ लंडन में, क्योंकि यहाँ पूर किंवा फ्लड आलेला आहे, की तो फ्लड कमी किंवा पाणी निस्तरपर्यंत मी वाट बघत बसू. चला पुढे बघूया. वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. वेनिस मीन्स अ स्पेक्टॅक्युलर, वेनिस मीन्स स्पेक्टॅक्युलर एक्वॅटिक साईट सीइंग. वेनिस म्हणजे केवळ कालव्यांचीच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. इट इज नॉट जस्ट अ सिटी ऑफ वॉटर कॅनल्स बट इट्स लाईक अ फ्लोटिंग एक्वॅटिक एम्पायर. काय सांगितलं त्याने? फक्त कालवे नाहीत तर कालव्यांवर तरंगणारे शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव अ मार्वलस सिटी फिल्ड विथ इंथुअझिझम अँड मेरीमेकिंग. 2 दिवसाच्या निवंत मुक्कामानंतर लेखक काय म्हणतात, 2 दिन वहाँ रहने के बाद गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे हे शहर सोडताना मला खूप हुरहुर वाटली. लेखक क्या बात कर रहे हैं कि ये जो शहर है उसको छोड़ते वक्त, मतलब 2 दिन मैंने एंजॉय किया और वहाँ से निकलते टाइम, लेखक रमेश मंत्री, उनको बहुत दुख हुआ है. वो बोल रहे हैं की हे शहर सोडताना मला मनाला खूप हुरहुर वाटली. यहाँ एक फ्रेज है, हुरहुर वाटणे, खूप हुरहुर वाटली. हुरहुर वाटणे, वाईट वाटणे. हुरहुर वाटणे, खूप दुःख वाटणे. मला खूप हुरहुर वाटली. हुरहुर वाटणे मतलब बहुत दुःख होना. तर इथे हा लेसन संपलेला आहे. टिपा लिहा. क्वेश्चन जो देखेंगे तुम लोग, टिपा लिहा. टेक्स्ट बुक के नीचे जो क्वेश्चन है टिपा लिहा. ग्रँड कॉनॉल, वेनिस स्टेशन बाहेरचा परिसर, आणि पुढील मुद्द्याच्या आधारे वेनिसचे वर्णन करा. उसके बाद है खालील संकल्पना स्पष्ट करा. मतलब ये 4 मार्क्स
के लिए क्वेश्चन, ये 4 मार्क्स और ये 4 मार्क्स, इन तीनों में से आपको मैं 2 नोट्स देने वाली हूँ। और उसके बाद विराम चिन्ह जो है ये हम लोग मैं एक्सप्लेन करके आप ये विराम चिन्ह भी टेक्स्ट बुक में ग्रामर पार्ट में या कंटिन्यू में आप विराम चिन्ह भी लिखोगे, ठीक है। उसके नीचे जो क्वेश्चन है विराम चिन्ह त्याचा तख्ता, उसका मैं फ़ोटो अभी भेजती हूँ। फ़ोटो मतलब यही वीडियो में आपको दिखाती हूँ क्या है, ठीक है। नहीं तो पेज नंबर ये कौन सा है, 46 है शायद, ये 45 है ना, ये 46, टेक्स्ट बुक पेज नंबर 46। पेज नंबर कौन सा है, 46। ग्रामर पार्ट भी आपको क्या करना है, लिख के लेना है, ठीक है। थैंक यू।